झेडपीत आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली। 50% मर्यादा ओलांडून निवडणुका घेण्यास कोर्टाने नकार दिलाय। 50% आरक्षण मर्यादेचा प्रश्न निकाली निघाला नाहीये, त्यामुळे निवडणुका घ्या असं म्हणणं उचित नाही, अशी भूमिका सुप्रीम कोर्टाने मांडली आहे। राज्यातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत। 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर मनाई कायम आहे। 50% आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत निवडणुका घेणं उचित नाही, अशी कोर्टानं भूमिका मांडली आहे। उरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी प्रलंबित आहेत। 2 दिवसात सुनावणीची अंतिम तारीख ठरणार आहे। आता सर्वोच्च न्यायालयाने मग सगळ्यांचं सुनावणी घेऊन असं सांगितलं की 2 दिवस आता या प्रकरणाला आम्ही देऊ। 1 दिवस याचिकाकर्त्यांनी सुनावणी करायची आहे, त्यांनी त्यांचं मत युक्तिवाद करायचं आहे। दुसऱ्या दिवशी प्रतिवादींनी आता त्यांचं युक्तिवाद करायचं आहे आणि त्यानंतर रिजॉइंडर दिल्यानंतर या प्रकरणात जो आहे तो अंतिम निर्णय घेण्यात येईल। त्याचबरोबर आता सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलं की ही जी डेट आहे ती आम्ही तुम्हाला लवकरच देऊ। त्यामुळे आता ही जी सर्वोच्च न्यायालयात डेट येणार आहे त्यात किंवा जी तारीख मिळणार आहे त्या तारखेला जी सुनावणी होणार आहे आणि त्या सुनावणीनंतर जो निर्णय होणार आहे त्यावरून आता उरलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकाचं भवितव्य ठरेल।